तुकोबाराय कीर्तनाला निघाले आणि पाटील समोर दिसले, म्हणले पाटील चला कीर्तनाला येत आहे ना. पाटील म्हणाले आता कसं आहे, आलो असतो बरं का, पण संसार काय सोडित नाही, तुम्हाला काय तेवढंच काम आहे, तुम्ही या जाऊ. हे बोलणारी माणसं बरीच भेटतात, ऐका. पाटील म्हणाले तुम्हाला तेवढंच काम आहे, तुम्ही या जाऊ ना, मला काय संसार सोडीना झाला. तुकोबाराय म्हणले ठीक आहे बाबा मी येतो जाऊन. तुकोबाराय कीर्तनाला जाऊन आले. दुसऱ्या दिवशी सकाळी गावात पाटील दिसले. समोरून पाटील चालत येत होते आणि तुकोबारायांनी झाडाला मिठी मारली आणि झाडाला घट्ट धरून ठेवलं आणि जोर जोरात ओरडायला लागले, जोर जोरात ओरडायला लागले, अरे झाडा सोड सोड, मला कीर्तनाला जायचं. पाटील पाठीमागे म्हणाले, काय तुकोबाराय बालिश सारखे वागता, लहान आहात का, कुठे तुम्हाला झाडाला धरलंय, तुम्ही धरले झाडाला, सोडा ना. तुकोबाराय म्हटले झाडानं नाही धरलं का, आणि तुम्हाला बरं संसारानं धरलंय, सोडा. पण आसक्ती, संसार नाही. संसार कोणी नाही केला. संसार तर खरा संतांनीच करून दाखवलाय, परमार्थही केला आणि संसारही केलाय. जेव्हा नामदेवरायांची पत्नी राजा हिनं परिसा भागवताच्या पत्नीकडनं परीस आणला आणि परीस आणल्यानंतर सर्वश्रुत आहे दृष्टांत, परीस आणल्यानंतर तिनं ना काहीतरी सोनं आता घरात केलं असेल. आनंद तिला एवढा झाला, तिनं पंचपक्वान्न बनवली. नामदेवराया भोजना करता आले आणि भोजना करता बसायचं. पंचपक्वान्नाचा घमघमाट सुटला. काय राजा काय बनवले, काय आहे आज, तर कुठला उत्सव नाही, कुठला सण नाही, नेमके काय विशेष प्रयोजन आहे तुझ्या आनंदाचे, सांग तरी. राजाईनं सांगावं, मी परिसा भागवतांच्या पत्नीकडनं परीस आणला आणि त्याचं घरामध्ये काही सोनं केलं. आनंद इतका झाला होता, चेहऱ्यावरती ओसंडून वाहत होता. नामदेवराया म्हणाले कुठे दाखव. तिनं तो आनंदानं घाईघाई पुढे परीस केला. जेव्हा नामदेवरायांनी तो परीस हातात घेतला तसा चंद्रभागेत भिरकावला. चंद्रभागेत भिरकावला ही संतांची स्थिती आहे. उदासीनता. एखादी गोष्ट असेल तर ठीक आहे, नाही मिळाली तरी फरक पडत नाही. ऐका, सोडता आलं पाहिजे. एखादी गोष्ट फार प्रयत्न करून सुद्धा मिळत नसेल ना तर सोडायला शिका. आसक्ती ठेवायची नाही. ठेवली तर जगण्याची गंमत आणि देवाची किंमत राहायचीच नाही. पण आता झालं असं, राजाईला प्रश्न पडला, आपली गोष्ट असती तर ठीक आहे मान्य केलं असतं, पण लोकांची गोष्ट आणली, आता काय करायचं. लोकांची गोष्ट आणली, कधीतरी तर मागणारच आहे. आणि तो दिवसही उजाडला की मागितली गेली ती वस्तू. आता मात्र कोण्या तोंडानं सांगावं का आमच्या पतिदेवांनी ती वस्तू केव्हा चंद्रभागेत भिरकावली. वाईट वाटलं. नामदेवरायांसमोर यावं. आता काय करू सांगा तुम्हीच. नामदेवराय म्हणाले परीसच पाहिजे ना, जा घेऊन या त्यांना. देतो परीस. त्यांना घेऊन आल्यानंतर आता मात्र परीस तरी द्यावा. तरी समोर निश्चल उभे आहेत. नामदेवराय म्हणाले चला कुठे, चंद्रभागेच्या दिशेनं. चंद्रभागेच्या दिशेनं यावं. हातामध्ये चंद्रभागेतनं ओंजळभर दगड उचलली आणि परिसा भागवताकडे बघावं आणि उचला, जो पाहिजे तो दगड उचला, तुमचाच परीस आहे. अहो चेष्टा करता की काय. पण ठीक आहे, दगड उचलला आणि कमरेला असणाऱ्या लोखंडाच्या चावीला लावला. आता ज्याच्या घरात परीस होता त्याच्याकडे लोखंड शिल्लक राहिलंच कसं काय, हाही प्रश्न आहे. त्यानं कमरेच्या लोखंडाच्या चावीला तो परीस लावला देखील. लक्षात आलं, अरे हो खरंच आहे. असं एका पाठोपाठ 2-3 दगडांची परीक्षा घेतली, जो तो परीसच निघावा. आनंद झाला. कथा लोककथा सर्वश्रुत आहे. माझा मांडण्याचा सिद्धांत फक्त इतकाच आहे का संत उदासीन आहेत. संत उदासीन आहेत, पण त्यांच्यात क्षमता एवढी आहे का दगडाला सुद्धा परीस बनवावं. मग या संतांच्या सानिध्यात तुम्ही आम्ही गेलो तर उदासीनतेचाही तेवढाच भाव येईल आणि परीस असण्याचाही तेवढाच येईल. खरं सांगायचं झालं तर संतांकडं काही नसताना पण ते आनंदी असतात आणि आपल्याकडं सगळं असून सुद्धा आपण कायम रडगाणे गातो. 2 दैवत आहेत जी या ब्रह्मांडात भ्रमण करत असतात. जो जे बोलल त्याला तथास्तु म्हणत असतात. मग काही लोक म्हणतात हे आमच्याकडे काय गरीबाकडे. देव म्हणतो तथास्तु, निघ पुढे. शब्द ही ब्रह्म आहेत, कोणी कशी वापरावी हे त्याच्यावर अवलंबून आहे. नवे सांगण्याचा मुद्दा इतकाच की संतांची ताकद एवढी आहे, आम्हाला स्वतःसारखं बनवण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे, पण आम्हाला ते घेता येत नाही. काम, क्रोध, मोह, दंभ, मत्सर, लोभ
षडविकार नाही सोडतायत. काय झालंय, कामदेव थकला आणि विश्रांतीसाठी म्हणून एका गुहेमध्ये प्रवेश केला. गुहेमध्ये प्रवेश केल्यानंतर आता ती गुहा होती यमराजाची. यमराज जरा आलेले, वास्तव्याला थांबलेले काही काळ क्षण. पण आता झालं असं, थकलेल्या अवस्थेमध्ये निद्रा कामदेवाला केव्हा निद्रा लागली कळालं नाही. आणि निद्रा लागल्यानंतर यमराजांचे बाण तिथं विखुरलेले होते. घाई घाई जाग आल्यानंतर घाई घाई जसं जाण्याकरता निघावं, अंधारात लक्षात आलं नाही बाण नेमके कोणते कुणाचे. जे हाताला येतील ते घेतले आणि स्वतःजवळच्या त्या पिशवीत ठेवले आणि कामदेव निघाले. आता गडबडीमध्ये कामदेवानं स्वतःचे बाण तर उचललेच, पण यमराजाचे पण उचलले. त्याचा परिणाम असा झाला का कलियुगामध्ये म्हाताऱ्या माणसाला कामदेवाचा बाण लागला तर ती येड्यागत करतेत, आणि चुकून हुकून तरुण माणसाला यमाचा बाण लागला कामदेवाकडनं तर ते तारुण्यातही मरतायत. कामदेवानं अंधारात बाण उचलले, पण कोणता यमाचा आणि कोणता कामाचा हे लक्षात न आल्यामुळे इथं गडबड झाली. गडबड इथं झाली आहे, बाकी काय नाही. आता मात्र या कामालाही आणि काळालाही निवारता येतं ते संतांच्या ताकदीने. आणि संत या सगळ्याचा विचार कुठे करतात, संतनिके